नसले तर कमेंट्स मला करत राहा. ओके. सो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न फर्स्ट चॅप्टर ऑफ 8th स्टँडर्ड. त्यातलं सामान्य विज्ञान इयत्ता 8वी सेमीचा वर्ग असेल तर मराठीमधून पहिले समजून घेऊया आपण सजीव सृष्टी सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता दुसऱ्या स्क्रीनमध्ये आपण जाणार आहोत. त्या स्क्रीनमध्ये आपल्याला दिसतंय की सर्वात महत्त्वाचा शब्द असा आहे की सजीव सृष्टी. तर पुन्हा प्रश्न असा पडतो विद्यार्थी मित्रांनो, सजीव म्हणजे काय? तर सर्वात महत्त्वाचं जे हालचाल करतात, ज्यांना अन्न पाणी हवा यांची गरज असते, त्यांना आपण सजीव असं म्हणत असतो. मुळात सजीव आणि निर्जीव या दोन्ही संकल्पना भिन्न आहेत. या निसर्गाची रचनाच त्याच्यावर आधारलेली आहेत. म्हणून जे हालचाल करतात, जे मूवमेंट करतात, ज्यांना अन्न पाणी हवा यांची गरज असते, त्यांना आपण सजीव म्हणत असतो. चला पुढच्या स्क्रीनकडे जाऊया. मग आता सजीवांमध्ये आपल्याला काय काय दिसतंय बघा. सजीवांमध्ये आपल्याला दिसतोय मानव, वृक्ष, प्राणी आणि सूक्ष्मजीव. ह्युमन, ट्रीज, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके. सो पुढे जाऊया आपण. यास काही अडचण असेल तर कळवा. UL प्रतीक्षा कराड जॉईंट. ओके, वेलकम प्रतीक्षा दिसत आहे. ओके, पुढे जाऊया आपण. आता ही स्क्रीन तुम्हाला समजली असेल. सजीव म्हणजे काय, सजीव सृष्टी, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, मानव, वृक्ष, प्राणी, सूक्ष्मजीव. हां, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसतंय बघा. सजीव सृष्टी, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसत आहेत. निसर्गामध्ये विविध प्रकारचे सजीव व सूक्ष्मजीव आढळून येतात. ओके, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चला पुढे जाऊया आपण. हां, आता ही गोष्ट फार महत्त्वाची की तुम्हाला या 4 चित्रांमध्ये काय काय दिसतंय बघा. एक मनुष्य खातोय, एक चिमणीसुद्धा खाते आहे. त्यानंतर एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतोय आणि अळी आपलं पानातून अन्न खाते आहे. म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट क्लिअर आहे, देअर इज न्यूट्रिशन इज नेसेसरी फॉर द लिव्हिंग थिंग्स फॉर लिव्ह. सजीवांना जीवन जगण्यासाठी पोषण आवश्यक असतं. हे आपल्या स्क्रीनमध्ये आपल्याला दिसतंय. आता जोपर्यंत सजीव अन्न खात नाही तोपर्यंत त्यांची वाढ होणार नाही. याचा अर्थ सजीवांची वाढ केव्हा होते, ज्यावेळेस ते अन्न खातील आणि मोठे होतील. आता बघा तुम्हाला दिसतं आहे की तुम्हीसुद्धा लहान होतात, नंतर थोडे मोठे झालात, आता तुम्ही 8वीला आहात. काही वर्षांनी तुम्ही मोठे होणार, युवक होणार, 9वी 10वी 16 वर्षाचे होणार. म्हणजे तुमची काय झाली, शरीराची ग्रोथ झाली. मग ही वाढ झाली, ग्रोथ झाली. मग हे ग्रोथ होण्याचं कारण काय आहे की तुम्ही काय केलं, तुमचं पोषण झालं, अन्नामुळे पोषण झालं, तुमचं न्यूट्रिशन झालेलं आहे. ओके. चला अजून जे कोणी जॉईंट झालं त्यांचंसुद्धा मी पुन्हा एकदा स्वागत करतो. सपकाळी जॉईंट झाला आहे, वर्षा जॉईंट झालेली आहे, महाले जॉईंट आहे, अली जॉईंट आहे. काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये टाका. चला पुढच्या स्क्रीनकडे जाऊया. हां, आता सर्वात महत्त्वाचं आपलं जे शरीर आहे, या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत, संस्था आहेत. त्याच्यामध्ये श्वसन संस्था आहे ज्याला रेस्पिरेशन म्हणतात, अभिसरण आहे ज्याला ब्लड सर्क्युलेशन म्हणतात, एक्सक्रिएशन ज्याला उत्सर्जन म्हणतात, आणि मूवमेंट. अशा वेगवेगळ्या क्रिया आपल्या चालू असतात. तुम्हाला 4ही चित्रांमध्ये ते दिसतच असेल. तशी मला कमेंट्स करा काय अडचण असेल तर. ओके, देर इज रेस्पिरेशन, ब्लड सर्क्युलेशन, एक्सक्रिएशन अँड मूवमेंट. नेक्स्ट, आता सर्वात महत्त्वाचं, सजीव रिप्रोडक्शन करतात. रिप्रोडक्शन म्हणजे काय, वन लिव्हिंग थिंग प्रोड्यूस अनदर लिव्हिंग थिंग लाईक इट सेल्फ. सजीव प्रजनन करतात आणि त्यांचा मृत्यूसुद्धा होतो. म्हणजे सर्वात महत्त्वाचे हे आपले लक्षणं आहेत. लक्षण ज्याला आपण काय म्हणूया, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. जे तुम्ही 6th स्टँडर्डला शिकलेला आहात की जसा माणूस जन्माला येतो, सजीव जन्माला येतो, तसं त्याचं डेथसुद्धा होते, मृत्यूसुद्धा होतो. चला पुढे जाऊया. प्रजनन करतात, मृत्यू होतो, हे आपण पाहिलेलंच आहे. आता जैवविविधता आणि वर्गीकरणाची आवश्यकता काय आहे ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता काय आहे बघा. बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. हे तुम्हाला एक प्रश्न पडायला पाहिजे की मग निसर्गामध्ये जर एवढे प्राणी आहेत
तर मग एवढ्या प्राण्यांचं वर्गीकरण करण्याची काय गरज? व्हॉट इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन? ओके, हे आपण बघूया. कमेंट्स करा. समजतंय का तुम्हाला? शिकवलेलं स्क्रीन दिसतंय का? दिसत असतील तर यस म्हणा. यस. कोण कोण आहे आता लाईव्ह स्ट्रीममध्ये? विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी लाईव्ह स्ट्रीमवर असतील त्यांनी मला कळवा, म्हणजे मला समजेल की तुम्ही लाईव्ह आलेले आहात. यस यस दिसतंय. ओके. सो सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की जैवविविधता आणि वर्गीकरणाची आवश्यकता. बायोडायव्हर्सिटी अँड नीड. ओमकार महाले. यस. बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. मग हे काय आहे ते आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. चला पुढे जाऊया आपण. आता सर्वात महत्त्वाचं जैवविविधता आणि वर्गीकरणाची आवश्यकता काय, की तुम्हाला 2 प्राणी दिसत आहेत. एक आहे कॅमल, बरोबर आहे की नाही, आणि हा बर्फाळ प्रदेशातला प्राणी आहे. प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीत कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात. 7वीला असताना तुम्हाला मी शिकवलेलं आहे ॲडॅप्टेशन म्हणजे काय, अनुकूलन म्हणजे काय. मग जैवविविधता किंवा वर्गीकरण करण्याचं कारण आहे ॲडॅप्टेशन. ओके. आता उंट जो आहे त्याची रचना मुळात जी आहे त्याला उंटाला कुठे राहावं लागतं? वाळवंटात राहावं लागतं, डेझर्टमध्ये राहावं लागतं, म्हणून त्याची रचना अशा पद्धतीची आहे. या प्राण्याला सुद्धा बर्फाळ प्रदेशात राहायचं आहे, म्हणून त्याचा कलरसुद्धा त्या पद्धतीने आहे. यालाच आपण ॲडॅप्टेशन म्हणतो. आता सर्वात महत्त्वाचं अनुकूलन जे असतं ते अनुकूलन निसर्गाने कसं केलेलं आहे बघा. भौगोलिक प्रदेशानुसार, अन्नग्रहणानुसार आणि संरक्षणाच्या दृष्टीने. मग उदाहरणार्थ कासव असेल किंवा हे प्राणी असतील, उंदीर असेल, पेंग्विन असेल, उंट असेल, मासा असेल, काय गाई म्हशी काय जे असतील त्या सगळ्या प्राण्यांची शरीराची रचना भौगोलिक प्रदेशानुसार, अन्नग्रहणानुसार व संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचं वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केलं गेलेलं आहे. पुढच्या स्क्रीनवर बघूया आपण. आता जैवविविधता काय, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? तर मनुष्य हा एकच आहे, पण या 2 चित्रांमध्ये तुम्हाला दिसेल की दोन्ही मनुष्य वेगवेगळे दिसत आहे. एकाची शरीरयष्टी वेगळी, एकाची वेगळी आहे. केसांची रचना असेल दोघांची, त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांची रचना असेल, दातांची रचना असेल, सारं काही वेगवेगळं आहे. आता इथं आपल्याला वर्णभेद नाही करायचा, पण ज्यावेळेस निसर्गाचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस एक गोष्ट इथे कलरचा सुद्धा बघा, म्हणजे मुळात निसर्गाची रचना या गोष्टींवर आधारलेली आहे. म्हणून आपला रंग, केश रचना यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपणा आढळून येतो. पुढच्या स्क्रीनवर जाऊया. 2011मध्ये सजीवांची जी गणना करण्यात आली त्या गणनेनुसार जवळपास 87 दशलक्ष प्राणी आहेत. काय म्हणते सर, मराठीमध्ये का सांगता आहात? ओके, इंग्रजीमध्ये सांगतो चला. सो डिअर फ्रेंड्स, ज्या वेळेस 2011मध्ये काउंटिंग करण्यात आली ॲनिमल्सची, सेमीचा वर्ग असल्यामुळे मी थोडं मराठी इंग्रजी बोलणार आहे. जवळजवळ 87 दशलक्ष जे प्राणी आहेत त्या प्राण्यांची रचना काउंटिंग करण्यात आली, जनगणना करण्यात आलेली आहे. पुढच्या स्क्रीनवर जाऊया आपण. यस. ओके. तर प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलं गेलेलं आहे बघा. यस, देर इज अ क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. देर आर बघा कशा पद्धतीने वर्गीकरण केलं गेलं आहे. पहिलं आहे त्याच्यामध्ये जैविक वर्गीकरण, प्रोटिस्टा, मोनेरा, प्लांट्स, ॲनिमल्स. आता बघा वर्गीकरण कसं आहे, प्रोटिस्टा, मोनेरा, त्याच्यामध्येही हे 4 घटक म्हणजे प्राणी, प्रोटिस्टा, मोनेरा आणि वनस्पती. प्राण्यांमध्येही 2 प्रकार, म्हणजे काही व्हेजिटेरियन आहेत, नॉन व्हेजिटेरियन आहेत, मांसाहारी प्राणी आहेत आणि शाकाहारी प्राणी आहेत. इकडे आहे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, फुलं येणाऱ्या वनस्पती,
फुलं न येणाऱ्या वनस्पती, अशा पद्धतीने जैविक वर्गीकरण आहे. हे तुम्ही ऑलरेडी 7वीला शिकलेले आहात, तरी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सृष्टी म्हणजे किंगडम. बघा, म्हणजे ज्यावेळेस आपण प्राणी हा घटक जेव्हा घेतो, तर ह्या प्राणी ह्या घटकामध्ये, ॲनिमल ह्या घटकामध्ये, ॲनिमिलियामध्ये तर तुम्हाला सगळे प्राणी दिसते, म्हणून हा किंगडम आहे. सृष्टी, किंगडम, ॲनिमल हा संघ आहे, फायलम ज्याला म्हणतात. म्हणजे जसं आपण खाली जाऊ, आपल्याला माहिती आहे की कार्ल लिनियसने क्लासिफिकेशन केलं 7 भागांमध्ये. 1 2 3 4 5 6 हे 7. आता ऑलरेडी एक आहे. 1 2 3 4 5 6 संघ. वर्ग दिलेला आहे याच्यामध्ये. आता वर्गमध्ये या पद्धतीने मॅमल्समध्ये आहेत ते. कुल दिलेलं आहे, त्यांचं फॅमिली दिलेली आहे, प्रजाती दिलेली आहे, स्पेसिस ज्याला म्हणतात, आणि जीनस जाती ज्याला म्हणतात. म्हणजे हे आहे वाघाचं त्यांनी अशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं आहे. अगदी तसंच इतर प्राण्यांचं सुद्धा क्लासिफिकेशन केलं जातं. तुम्हाला चित्रात जो व्यक्ती दिसतोय, यू सी द पिक्चर ऑफ कार्ल लिनियस, हा जो दिसतोय हा कार्ल लिनियस आहे. प्रचंड हुशार होता. ही फाइंड आउट द क्लासिफिकेशन मेथड बाय नोमेनक्लेचर, ज्याने द्विनाम पद्धती शोधून काढली, असा तो कार्ल लिनियस. ज्याला म्हणतात द्विनाम पद्धती, बरोबर की. नॉमेनक्लेचर पद्धतीने शोधून काढली. हे 7वीला आपण शिकलेलो आहोत. इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रजाती म्हणजे जीनस. बघा, प्रजाती म्हणजे जीनस आणि जाती म्हणजे स्पीसीज. ओके, जसं आता उदाहरणार्थ द्यायचं सांगायचं झालं तर आपली जी प्रजाती आहे ती आहे होमो. कमेंट्स करत राहा रे, म्हणजे मला समजेल की तुम्हाला लक्षात येतं आहे. असं सर मराठीमध्ये का सांगतं आहे. हां, ओके, तीच कमेंट्स आहे. ओके, प्रजाती म्हणजे जीनस आणि जाती म्हणजे स्पेसिस. याला म्हणतात, आपला मानवाचा जर विचार केला, दॅट इज होमो. आणि सेपियन, आपण कोण आहोत? होमोसेपियन आहोत, बरोबर आहे की नाही. तर आपलं नाव जे आहे, तुमचं नाव काय असेल? वर्षा, कीर्ती, सय्यद, माझं नाव हर्षल. इथं आपली साधी नावं झाली, पण सायंटिफिकदृष्ट्या जी नावं दिली गेली ती यानुसार दिली गेलेली आहेत. बाय नॉमेनक्लेचर मेथड जी आहे कार्ल लिनियसची, त्यानुसार प्रजाती आणि जातीच्या प्रमाणे. सो देर इज द डिफरंट टाइप्स ऑफ सायन्स वर्क ऑन द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स. सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी बऱ्याच वैज्ञानिकांनी प्रयत्न केलेले आहेत. हे तुम्हाला चित्रामध्ये ऑलरेडी दिसतं आहे. आता पहिलं जे प्रयत्न केलेला आहे त्याचं मी ऑलरेडी तुम्हाला नाव सांगितलेलं आहे. नेम ऑफ द सायंटिस्ट इज कार्ल लिनियस. इन 1735, 1735मध्ये कार्ल लिनियस यांनी वर्गीकरण, क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो कार्ल लिनियस यांनी जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते 2 पद्धतीमध्ये केलेलं आहे. दॅट इज प्राणी म्हणतात मराठीत त्याला, ॲनिमेलिया अँड व्हेजिटेबिलिया, वनस्पती वर्गीकरण. हे तर आपल्याला साधारणपणे सगळ्यांना माहिती आहे. तर अशा 2 गटांमध्ये कोणी वर्गीकरण केलेलं आहे? कार्ल लिनियस यांनी. पुढे जाऊया, पुढच्या स्क्रीनमध्ये जाऊया. मग त्याच्यामध्ये पुढे बघूया. नंतर 1866मध्ये, जसं आपण मागच्या स्क्रीनमध्ये पाहिलेलं आहे की यांनी जे वर्गीकरण केलं ते 1735मध्ये केलेलं आहे. ओके, कोणी? कार्ल लिनियस यांनी. तसं वर्गीकरण जे केलं हेकेल यांनी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन नीड आपण शिकतो आहे. 1866मध्ये हेकेल यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. विवेक शिरसाट आलेला आहे. हाय विवेक. चला पुढे जाऊया आपण. सो देर इज द क्लासिफिकेशन इन 3 टाइप्स. हेकेल जो होता त्या हेकेलने 3 प्रकारांमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. कुठले 3 प्रकार आहेत ते आपण समजून घ्या. प्रोटिस्टा, ओके, दॅट इज आपण आत्ताच पाहिलं आहे वनस्पती वर्गीकरण आणि प्राणी वर्गीकरण, ज्याला ॲनिमेलिया म्हणतात, बरोबर आहे की नाही. तर हे आपण आत्ता बघितलं. म्हणजे कार्ल लिनियसने 2 प्रकारे वर्गीकरण केलं. कुठलं?
आपण ते मागे बघूया. कोणत्या 2 प्रकारे वर्गीकरण केलं? ॲनिमेलिया अँड व्हिजिटेबिलिया, म्हणजे प्राणी आणि वनस्पती. त्याच्या पुढे जाऊन हेकेलने काय केलं? 1866 मध्ये हेकेल फाइंड आउट 3 टाइप्स, प्रोटिस्टा, देन वनस्पती आणि प्राणी. चला पुढे जाऊया. 1925. आता 1925 मध्ये चॅटन नावाचा शास्त्रज्ञ झाला. बघा, पहिले आपण पाहिला तो कार्ल लिनियस, दुसरा जो पाहिला तो हेकेल होता, आणि तिसरा जो शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव आहे चॅटन. सो चॅटनने काय केलं 1925 मध्ये ते आपण बघूया. सो आता हा पुढचं पाऊल टाकलं बघा चॅटनने. चॅटन क्लासिफाईड द 2 टाइप्स, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, असे 2 वर्गीकरण केलेले आहेत, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. मग आता याने बघा पुढे काय केलं? मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी, असे 4 प्रकार केले वर्गीकरणाचे. ओके. आता सर्वात महत्त्वाचं, ज्याच्यावर तुमचं पहिलं प्रकरण आधारलेलं आहे त्या व्यक्तीचा आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. R.H. विटाकर, ज्यांचं नाव आहे, हा फोटो आहे R.H. विटाकर यांचा. रॉबर्ट हर्डिंग विटाकर 1969, इकोलॉजिस्ट. आता इकोलॉजिस्ट म्हणजे काय? ज्यांचा परिस्थितिकीचा अभ्यास होता, असे R.H. विटाकर 1969. काय केलं यांनी ते समजून घेणं फार गरजेचं आहे. यांनी जे वर्गीकरण केलं त्याचे निकष बघूया. R.H. विटाकर यांनी प्राण्यांचं जे वर्गीकरण केलं ते 5 घटकांवर आधारलेलं आहे. तुम्हाला चित्रामध्ये दिसते आहे. तर पेशींच्या जटिलतेनुसार, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल, लाईफस्टाईल, जीवन पद्धतीनुसार, वर्गानुवंशिक संबंधानुसार, म्हणजे त्यांची हेरिडिटरी काय आहे, परिस्थितिकी म्हणजे काय, असा विवेकने प्रश्न विचारला. परिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम. आता समजा पाण्याचं एक तळं आहे, हे सुद्धा एक इकोसिस्टीम आहे. पाण्याच्या तळ्यामध्ये मासे असतात, वेगळ्या प्रकारचे जलचर प्राणी असतात, तो एक इकोसिस्टीमचा भाग झाला. आपण राहतो ती एक वेगळी इकोसिस्टीम झाली. म्हणजे कसं असतं, इकोसिस्टीम म्हणजे जेव्हा आपण एखादा विशिष्ट घटक अभ्यासतो, उदाहरणार्थ तुम्ही वाळवंटी भाग घेतला, तर वाळवंटी भागात कोणते प्राणी राहतात, तिथलं वातावरण कसं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम, त्याला म्हणतात परिस्थितिकी. ओके. प्रश्न असतील तर विचारत जा. व्हेरी गुड विवेक, छान प्रश्न विचारलास तू. पोषण प्रकारानुसार, म्हणजे न्यूट्रिशन कोणतं घेत आहे प्राणी, त्याच्यावर त्यांचं वर्गीकरण असतं. त्याचप्रमाणे सजीवांच्या प्रकारानुसार, टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. तर रॉबर्ट विटाकर क्लासिफाइड द ॲनिमल्स ऑन द बेसिस ऑफ 5 क्राइटेरियाज. देर आर 5 क्राइटेरियाज. ओके. सो नाउ नेक्स्ट आगे चलते हम अभी. चला आता पुढे बघूया विटाकर यांच्या वर्गीकरणाचे निकष. वर्षा ऐकत असेल तर वर्ष मी इंग्रजीमध्ये सुद्धा सांगतोय, लक्ष दे इकडे. विटाकर यांचे वर्गीकरणाचे निकष काय आहेत? द क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स ऑर लिव्हिंग थिंग्स बाय द R.H. विटाकर. त्यांनी सजीवांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे? दॅट इज आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. पहिला भाग बघूया. आदिकेंद्रकी म्हणजे ज्याच्यामध्ये एक पेशीय प्राणी आहेत, म्हणजे ज्याला म्हणतात युनिसेल्युलर ॲनिमल्स. आणि दृश्य केंद्रकीमध्ये आहेत युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर, एक पेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी. आता त्याच्यातही एक पेशीयमध्ये जे आहे तो प्रोटिस्टा, जो किंगडम आहे तो आहे प्रोटिस्टा, नंबर 2चा किंगडम. आणि एक पेशीयमध्ये जो आहे तो नंबर 1चा किंगडम आहे, दॅट इज मोनेरा. आता सर्वात महत्त्वाचं, विटाकर यांनी जे वर्गीकरण केलं, क्लासिफिकेशन केलं, ते 5 भागांमध्ये केलेलं आहे. दॅट इज किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगी, किंगडम प्लॅन्टारम अँड किंगडम ॲनिमेलियम. म्हणजे ज्याला आपण म्हणूया मोनेरा सृष्टी, प्रोटिस्टा सृष्टी, कवके, वनस्पती आणि प्राणी. आता कवके काय असतात तर त्यांना सेल वॉल असते, पेशी भित्तिका असणारे, पण प्रकाश संश्लेषण न करू शकणारे, दॅट इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस.
म्हणजे ज्यांना सेल वॉल आहे पण ते फोटोसिंथेसिस. आता व्हॉट इज मीन बाय फोटोसिंथेसिस, की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दॅट इज यूज द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, ज्याला प्रकाश संश्लेषण म्हणतात. वनस्पतींना तर सेल वॉल पण आहे आणि ते काय करू शकतात, फोटोसिंथेसिस. ड्यू टू दिस दे प्रोड्यूस द फूड अँड दिस फूड इज नेसेसरी फॉर अस. वी डोंट produce the food because we have no cell wall, not also cell wall, but not also we doing the photosynthesis. आपण प्रकाश संश्लेषणही करत नाही, आपल्याला पेशीभित्तिकाही नसते. तर असं विटाकर यांच्या वर्गीकरणाचे निकष होते. आता सर्वात महत्त्वाचं आपण पाहिलं की 5 क्रायटेरिया लावले. पहिला क्रायटेरिया लावला दॅट इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल. मग कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल म्हणजे काय, पेशीची जटिलता. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. आता पेशीची जटिलता 2 गोष्टींची आहे. एक आहे आदिकेंद्रकी, दुसरं आहे दृश्य केंद्रकी. ओके. आता या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसते की पेशी हे सर्व सजीवांचे संरचनात्मक, कार्यात्मक व जैविक एकक आहे. यू नो व्हेरी वेल, सेल इज द फंडामेंटल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी ऑर लिव्हिंग थिंग. की सर्वात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे की पेशी हे सर्व सजीवांचे संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक एकक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पेशी दिसते आहे, ऑलरेडी हे 7वीला आपण शिकलेलो आहोत. पुढे जाऊया. सो युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल यांना म्हणतात. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला पेशीची जटिलता काय आहे ती समजून घेऊया. आता ज्या आदिकेंद्रकी असतात, युकॅरियोटिक सेल ज्या असतात, दे हॅव, ज्याला आपण म्हणूया प्रद्रव्य पटल, केंद्रक द्रव्य, न्यूक्लियस असतो त्यांना, आणि ज्याला आपण म्हणूया प्लाझ्मा किंवा पेशीद्रव्य असतं, सायटोप्लाझम पण म्हणतो आपण त्याला. तर आदिकेंद्रकी पेशींची जी रचना आहे ती जटिल आहे. या पेशीच्या जटिलतेवरून RH विटाकर यांनी अशा पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे. आता दृश्यकेंद्रकी प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय होतं बघा, तर पेशी पटल असतं, पेशी भित्तिका असते आणि केंद्रक असतं. आता आदिकेंद्रकीमध्ये पेशी भित्तिका नव्हती, पण दृश्य केंद्रकीमध्ये काय आहे, पेशी भित्तिका आहे. बघा हे एक ॲड झालेलं आहे. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे. सो दृश्य केंद्रकी आता आपण झालं की पेशी पटल, पेशी भित्तिका आणि केंद्रक असतं. आता पहिला प्रकार आपण जो पाहिला तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, पेशींची जटिलता. दुसरं सजीवांचा प्रकार, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. आता ऑलरेडी हे भरपूर मुलांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. देर आर युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर, की ज्यांच्यामध्ये एकच पेशी असते, उदाहरणार्थ अमिबा, क्लोरेला, बरोबर आहे की नाही, पॅरामेशियम, भरपूर आहे ते. बहुपेशीमध्ये सुद्धा, बहुपेशीमध्ये तर असंख्य आहेत ज्यांना अनेक पेशी असतात. दे हॅव लॉट ऑफ सेल्स, दॅट इज कॉल्ड एज मल्टीसेल्युलर. हत्ती, मानव, ही गोष्ट आहे पेशी. तिसरा आहे पोषणाचा प्रकार, टाईप्स ऑफ न्यूट्रिशन. आता टाईप्स ऑफ न्यूट्रिशनवर या पद्धतीने वर्गीकरण केलं गेलेलं आहे. टाईप्स ऑफ न्यूट्रिशनवर म्हणजे त्याच्यामध्ये आहे तुमचा प्लॅन्टरम आहे, फंगीज आहेत, ॲनिमल्स आहेत जे स्वयंपोषी आहेत, त्यानंतर जे मृत अवशेष खाऊन स्वतःचं पोषण करतात ते आहेत, आणि जे परपोषी आहेत म्हणजे ज्याला आपण ॲटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स म्हणतो. ॲटोट्रॉप्स म्हणजे दोज ॲनिमल्स प्रोड्यूस ओन फूड, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. उदाहरणार्थ वटवृक्ष, कडुलिंब. बुरशी जी आहे ती दुसऱ्या याच्यावर जगते. उदाहरणार्थ आपण पोळी जर डब्यामध्ये ठेवली तर त्या पोळीला बुरशी लागत असते. वाघ, सिंह, माणूस हे परपोषी आहेत. आपण सुद्धा परपोषी आहोत. ओके. आता सर्वात महत्त्वाचा घटक आहे की लाईफस्टाईल, ज्याला जीवन पद्धती. RH विटाकर यांनी जो चौथा प्रकार मांडला आहे दॅट इज लाईफस्टाईल. पोषणाच्या अनुषंगाने प्रत्येक सजीव निरनिराळ्या पोषण पातळ्यांवर असतो. देर आर डिफरंट न्यूट्रिशन लेवल्स, बरोबर आहे की नाही. मग आता डिफरंट न्यूट्रिशन लेवल्स कोणते आहेत, सेल लेवल, टिश्यू लेवल, ऑर्गन लेवल, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर, जसं की सेल लेवलवर कोण असतं तर सेल लेवलवर असतो अमिबा. अमिबा हा सेल लेवलवर असतो, त्यावर त्याची जीवन पद्धती चालू असते. आपण जो असतो तो सिस्टीम लेवलवर असतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये 9 प्रकारच्या सिस्टीम्स आहेत. जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे. ओके नाही, दॅट इज लाईफस्टाईल. जीवनपद्धतीमध्ये बघा एक प्रोड्युसर असतो,
मग कोण आहे उत्पादक, तर या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय वनस्पती. भक्षक कोण आहे, तर प्राणी. बघा अशा पद्धतीने या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. विघटक कोण आहे, कवके आहेत. बरोबर. आता कवके काय करतात, तर विघटन करतात. उदाहरणार्थ एखादा रस्त्यामध्ये एखादा प्राणी मेला आणि आपण काही दिवसांनी त्याला उचललंच नाही, तर त्या प्राण्याचं विघटन होतं. एवढंच काय, माणसाची डेड बॉडी जरी पडली तिचंसुद्धा काही काळाने विघटन होत असतं. जसं की ख्रिश्चन धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये मृतदेह पुरला जातो. मग हा मृतदेह पुरल्यानंतर ज्यावेळेस ते काही दिवसानंतर, विशेषतः मुस्लिम धर्मामध्ये 40 दिवसानंतर मे बी काढतात तो मृतदेह, त्यावेळेस त्या शरीराची झीज झालेली असते. तर ते काम कवके करत असतात. इथे मी नेहमी एक गोष्ट सांगतो की कवके जे आहेत हे कवके काय करतात, तर साधारणपणे विघटन घडून आणतात. पण सर्वात महत्त्वाचं एका गोष्टीचं विघटन घडत नाही, त्याचं मात्र दुर्दैव आहे, दॅट इज प्लास्टिक. आणि ह्या प्लास्टिकच्या विघटनासाठी काहीतरी संशोधन फार गरजेचं आहे. आणि 5वा घटक RH विटाकर यांनी जो मांडलेला आहे तो आहे वर्गानुवंशिक संबंध. फायलोजेनेटिक रिलेशनशिप काय आहे बघा. जीवन, ओके एक मिनिट, लाईफ, डोमेन, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिला घटक आहे जीवन, लाईफ, अधिजगत, डोमेन, जगत, किंगडम. तर अशा पद्धतीने हे वर्गीकरण झालेलं आहे. हे आपण 7वी असताना बघितलं. वर्गानुवंशिक संबंध कशा पद्धतीने मांडलेला आहे RH विटाकर यांनी. ओके, याच्यातही RH विटाकर यांनी वर्गानुवंशिक संबंध मांडताना आपल्याला माहिती युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल, त्यामध्ये पण मग एकपेशीय, बहुपेशीय, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर अशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, आता वर्गानुवंशिक संबंधामध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय हा पहिला घटक आहे. आता हे जे आहे ते पॅरामेशियम आहे. हा तुमचा काय कोल्हा असेल, बरोबर आहे की नाही. हा एकपेशीय बहुपेशीय. आता विटाकर यांनी जे वर्गीकरण केलं त्याचे निकष काय काय आहेत ते आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, टाईप्स ऑफ न्यूट्रिशन, टाईप्स ऑफ लाईफस्टाईल आणि वर्गानुवंशिक संबंध ज्याचा हेरिडिटीशी संबंध आहे, अनुवंशिकरित्या संबंध आहे, तो एक भाग आहे. ओके, नाव पुढे जाऊया आपण. विटाकर यांनी अभ्यासलेली सृष्टी. आता मला विवेकने एक प्रश्न विचारला होता, मोनेरा आणि प्रोटिस्टाबद्दल सांगा. विवेक, तुझ्या प्रश्नाचं उत्तर आता सुरू होतं आहे. यस, ओके. अजून जे कोणी जॉईंट आहेत त्यांनी कमेंट्स करा, मला समजेल की कोण कोण जॉईंट आहेत. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू डिअर फ्रेंड्स. जे आत्ता जॉईंट झाले त्यांना पुन्हा एकदा मी गुड इव्हिनिंग करतो. ओके, गुड इव्हिनिंग. ओके, डिअर फ्रेंड्स, विटाकर यांनी अभ्यासलेली सृष्टी मोनेरा. तुम्हाला एक प्रयोग दिलेला आहे. एक काचेची पट्टी घ्या, स्लाईड घ्या, त्याच्यावर ड्रॉपलेटने दह्याचा किंवा ताकाचा जरी थेंब टाकला, तो ताकाचा थेंब तुम्ही टाकला तर तुम्हाला काय दिसतं बघा त्याच्यावर. त्याचा एक प्रयोग दिलेला आहे इथे, तो बघूया आपण काय प्रयोग आहे. तुम्ही जर त्या काचेच्या स्लाईडवर दह्याचा एक ड्रॉप टाकला आणि त्याचं विरलन केलं, म्हणजे थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्यानंतर ही स्लाईड काय केली आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा पट्टीच्या साहाय्याने काय केली, ते दही पसरवलं. ओके, एक कृती आपण करू शकतात घरी. नंतर हळूच ही काच आपण उचलली आणि ती कुठे नेली, मायक्रोस्कोपवर ठेवली. या पद्धतीने मायक्रोस्कोप, अंडर द मायक्रोस्कोप आपण मोनेरा सृष्टी अभ्यासतोय बरं का, समजून घ्या. आता काय होईल बघा, काच स्लाईडवर मायक्रोस्कोप खाली ती काच ठेवल्यानंतर काय होतं बघा. पुढे जाऊया. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय दिसेल, तर तुम्हाला अशा प्रकारची रचना दिसते. ओके, म्हणजे तुम्ही जर आता शाळा सुरू झाली
की शाळेमध्ये हा प्रयोग मी माझ्या शाळेत करणार आहे, तुमच्या शिक्षकांनाही सांगा जे कोणी जॉईंट आहेत त्यांनी, तर तुम्हाला अशा प्रकारची एक रचना दिसेल. ते म्हणजे कोण असतात, तर हे लहान लहान सूक्ष्मजीव असतात, स्मॉलेस्ट बॅक्टेरिया. तुमच्या दह्यामध्ये बॅक्टेरिया असतात. लक्षात ठेवा, जर दह्यामध्ये पहिला बॅक्टेरिया असेल तर 20 मिनिटांनी असंख्य संख्येने बॅक्टेरिया तयार होत असतात, दुपटीने वाढतात. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. पुन्हा एकदा सांगतो, हा मोनेरा सृष्टीतला बॅक्टेरिया आहे लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया असतो म्हणून दही असतं, लक्षात ठेवा. तर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपण काय केलं होतं, एक काचेची स्लाईड घेतली, त्या काचेच्या स्लाईडवर दही टाकलं, त्या दह्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि पट्टीच्या साहाय्याने त्याला थोडं पसरवलं, स्प्रेड केलं आणि मायक्रोस्कोप खाली ती आपण काय केलं, ती स्ट्रीप ठेवली काचेची आणि आपल्याला अशा पद्धतीने रचना दिसली. तर त्या बॅक्टेरियाचं नाव काय आहे, लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. ओके. सो या मोनेरा सृष्टीमधली लक्षणं काय काय आहेत, विवेकचं उत्तर मी देतोय. मोनेरा किंगडम जे आहे, तर तुम्हाला आकृतीमध्ये हे जे दिसतात ना, हे सर्व बॅक्टेरिया आहेत. काय नाव आहेत त्यांची ते बघूया आपण. व्हायब्रियो कॉलेरी, म्हणजे आता व्हायब्रियो कॉलेरी कोण असतो, तर हा जो बॅक्टेरिया असतो याच्यामुळे कॉलरा नावाचा डिसीज होतो, जे तुम्ही 6वी-7वीला अभ्यासलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस एखाद्याला जुलाब होतात किंवा हगवण म्हणतात त्याला मराठीमध्ये, तर तो आजार कॉलरा ज्याला आपण म्हणूया. साल्मोनेला टायफी, ज्यांना ज्यांना टायफॉईड होतो, या टायफॉईड होण्याचं कारण असतं साल्मोनेला टायफी. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, धनुर्वात ज्यांना होतो, ज्यांना टिटॅनसचं इंजेक्शन घ्यावं लागतं, असा तो क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. ट्रॅपोनेमा प्लॅडिडम, लेजिओनेला निमोनिया जो होतो तो याच्यामुळे होतो. स्टॅपेलोकॉकस ऑरियस हा आहे. स्ट्रोप्टोकॉकस निमोनी, असे भरपूर आहेत. क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, बरोबर आहे की नाही. दे आर द इन्क्लूड इन द मोनेरा किंगडम अँड these bacterias आर द पार्ट ऑफ द मोनेरा किंगडम. म्हणून व्हिटाकरने आपल्या सृष्टीमध्ये पहिल्यांदा मोनेराचा अंतर्भाव केलेला आहे. ओके. सो नाव पुढे जाऊया आपण. समजलं मोनेरा सृष्टी. कोणाला काही अडचण असेल तर कळवा मला. कोणी अजून असेल तर त्यांनी कमेंट्स करा, म्हणजे मला सांगता येईल. ओके, पुढे जाऊया आपण. ओके, थँक्यू सर असं विवेक म्हटलेलं आहे. ओके, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. चलो पुढे जाऊ आपण. आता या मोनेरा सृष्टीची लक्षणं काय आहेत विवेक समजून घे, आणि इतर विद्यार्थीही समजून घेतील की या मोनेरा सृष्टीचे काय काय लक्षणं आहेत. बघा, पहिलं लक्षण आहे द ऑल लिव्हिंग थिंग्स ऑफ मोनेरा किंगडम आर युनिसेल्युलर. मोनेरा सृष्टीतील सर्व सजीव हे काय असतात, एक पेशीय असतात. बरोबर आहे की नाही. हा साल्मोनेला टायफी आहे बरं का. कोणाला टायफॉईड झाला तर ह्या साल्मोनेला टायफीमुळे होतो. हे पहिलं लक्षण झालं. देर इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोनेरा किंगडम. ऑल लिव्हिंग थिंग्स आर युनिसेल्युलर. सर्व एकपेशीय असणार आहेत. दुसरं वैशिष्ट्य काय बघा, लक्षण काय मोनेरा सृष्टीचं, ह्या सृष्टीतील सजीव स्वयंपोषी ऑटोट्रॉप्स आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, किंवा परपोषीसुद्धा आहेत, हेट्रोट्रॉप्स जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात. ही आहे मोनेरा सृष्टी. तिसरं लक्षण आहे हे सजीव अधिकेंद्रकीय असतात. युकॅरियोटिक सेल असतात त्यांच्या, यांना पटलबद्ध केंद्रक आणि पेशी केंद्रक अंगके नसतात. देर इज द ॲब्सेन्स ऑफ सेल ऑर्गनेल्स. सेल ऑर्गनेल्स नसतात, न्यूक्लियस नसतं. एक लक्षात ठेवा, युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिकमध्ये काय फरक आहे, तर यांना सेल ऑर्गनेल्स असतात. बरोबर आहे की नाही. पेशी अंगके असतात, यांना पेशी अंगके नसतात. आता आपण मोनेरा सृष्टीचे लक्षणं बघतोय. आता दुसरा जो आहे तो आहे प्रोटिस्टा. दुसरा किंगडम आहे प्रोटिस्टा. ओके, आता काय करूया आपण. मघाच्या मोनेरामध्ये काय केलं होतं आपण, तर काचपट्टीवर दह्याचा थेंब घेतला होता. आता काय करा, काचपट्टीवर, आता कालच पाऊस झालेला आहे, तुम्ही एखादा डबका साचलेला असेल तर त्या डबक्यातला पाण्याचा थेंब घ्या, तो या काचपट्टीवर ठेवा. काचपट्टीवर ठेवल्यानंतर त्या थेंबाचं आपण काय करायचं आहे,
ऑब्झर्वेशन अंडर द मायक्रोस्कोप. ओके, तर त्या थेंबाचं मायक्रोस्कोप खाली आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यावर तुम्हाला काय दिसतं, हे सजीव हालचाल करताना दिसतात. जसं आपल्याला तिथे बॅक्टेरिया दिसले होते मोनेरामध्ये, प्रोटिस्टामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला काय दिसतात, सूक्ष्मजीव दिसतात, मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतात. हा जो तुम्हाला दिसतोय हा तुमचा आमचा सगळ्यांचा ओळखीचा आहे, कारण सजीव सृष्टी जी तयार झाली चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतानुसार, जी ज्याच्यापासून सुरू झाली त्याचंच नाव ऑलरेडी आहे अमिबा. तर या अमिबा आपल्याला त्या साचलेल्या डबक्याच्या पाण्यात दिसतो. आता त्याचा आकार अनियमित असतो. आपण ऑलरेडी याची लक्षणं पाहिलेली आहे की इरेग्युलर साईजचा असतो अमिबा हा. ओके, चला पुढे जाऊया. तर हा झाला अमिबा. नुसता अमिबाच नाही तर तुम्हाला कुठले कुठले युनिसेल्युलर लिव्हिंग थिंग्स बघायला मिळू शकतात प्रोटिस्टामध्ये. तर व्हॉल्वॉक्स, या व्हॉल्वॉक्सची रचना अशा पद्धतीची असते. पॅरामेशियमची रचना अशा पद्धतीची आहे. युग्लिना हॅव अ ओन स्ट्रक्चर, युग्लिनाचं असं स्ट्रक्चर आहे. आणि अमिबा ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. परीक्षेला जर अमिबा आला, थोडं आपण कॉमेडी पण करूया, परीक्षेला अमिबा आला तर अगदी सोपा आहे. अशा पद्धतीने तुम्ही कसाही काढू शकतात, तुम्हाला 100 पैकी 2 मार्क्स मिळतील. अशा पद्धतीने जरी तुम्ही अमिबा काढला, कारण अमिबाला कसा आकार आहे, अनियमित आकार आहे, त्याला निश्चित असा आकार नाही, डेफिनेट त्याला साईज नाही आहे. चला पुढे जाऊया आपण. सो प्रोटिस्टाची कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासणं गरजेचं आहे. जसं मोनेराचे आपण पाहिले. प्रोटिस्टा हा सजीव सृष्टीतील सजीव एकपेशीय असतात. यू नो व्हेरी वेल. युनिसेल्युलर आहे त्याच्यामध्ये, पण यांच्यामध्ये केंद्रक असतं. हा एक फरक आहे बघा. न्यूक्लियस असतं, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नव्हतं, न्यूक्लियस ॲब्सेन्स होतं. दुसरं लक्षण आहे, कोणतं लक्षण आहे बघा, या सृष्टीतील सजीवांना प्रचलनासाठी, म्हणजे प्रचलनासाठी दॅट इज लोकोमोशन, फॉर द लोकोमोशन किंवा फॉर द लाईफ प्रोसेस दे हॅव अ डिफरंट टाईप्स ऑफ पार्ट्स. जसं की छदमपाद, रोमके किंवा कशाभिका असतात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की पॅरामेशियमला रोमके असतात, त्यानंतर हा जो आहे युग्लिनाला कशाभिका असतात, याला स्युडोपोडिया म्हणतात. छदमपाद असतो अमिबाला, बरोबर आहे की नाही. अजून काय लक्षण आहे की ह्या सृष्टीतील लक्षणं असं आहेत की हे सजीव स्वयंपोषी व परपोषी असतात. म्हणजे ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात किंवा स्वतःचं अन्न मिळवण्यासाठी दुसऱ्यांवर त्यांना डिपेंड राहावं लागतं. पुढे जाऊया आपण. साधारणपणे या सृष्टीतले जी सृष्टी 2 नंबर आपण अभ्यासतोय तर बहुतेक करून पाण्यातच राहतात. आपण पाण्याच्या डबक्यातलाच थेंब घेतला होता. आणि सर्वात महत्त्वाचं, ही जी दुसरी सृष्टी दिसते तुम्हाला, पहिली मोनेरा, ही प्रोटिस्टामध्ये हे जे प्राणी आहेत, हे जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते दृश्य केंद्रकीय आहेत. म्हणजे यांना काय असणार आहे, केंद्रक असणारे न्यूक्लियस असणार आहे. युग्लिना व्हॉल्वॉक्स पेशीमध्ये हरित लवके असतात, ज्याला क्लोरोफिल म्हणतात. क्लोरोफिल म्हणजे ज्यांच्याकडे क्लोरोफिल असतं दे प्रोड्यूस ओन फूड, ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात. अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम इत्यादी सजीव ही झाली प्रोटिस्टा सृष्टीची लक्षणे. याचं अजून काय काय लक्षण आहे बघा. तर साधारणपणे व्हॉल्वॉक्स आणि युग्लिनामध्ये हरित लवके आहेत, आपण आत्ताच पाहिलेलं आहे. परपोषी सजीव म्हणजे अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम हे मात्र काय असणार आहे, दुसऱ्यांवर अवलंबून. कोणत्याही प्रकारच्या पाण्यात सापडू शकतात का स्वच्छ पाणी सोडून? नाही. तर हे साधारणपणे तुम्हाला गढूळ पाण्यात सापडतील, जे पाणी अस्वच्छ आहे अशा अस्वच्छ पाण्यामध्ये. म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जर गढूळ पाणी पिण्यात आलं तर अमिबियोसिस नावाचा डिसीज होतो. म्हणजे अमिबा जर तुमच्या शरीरामध्ये गेला तर अमिबियोसिस नावाचा डिसीज होतो. याच्यामधून तुम्हाला जुलाब वगैरे होऊ शकतं. छान प्रश्न होता विवेकचा. तिसरी जी सृष्टी आहे मोनेरा, पहिली मोनेरा, दुसरी प्रोटिस्टा आणि तिसरी जी सृष्टी आहे तिला म्हणतात कवके, फंगीज. आता बघा, तुम्ही एक काम करू शकता, पावाचा किंवा पोळीचा ओलसर, पोळी किंवा पाव थोडा ओलसर करून डब्यात ठेवायचा. डब्यात ठेवल्यानंतर मग तुम्हाला काही दिवसांनी अशी रचना दिसेल पावाची. काय दिसेल तुम्हाला, तर त्याच्यावर बुरशी आलेली दिसेल, ज्याला फंगीज म्हणतात. मग फंगीचं काय काम आहे बघा, तर फंगीमध्ये सुद्धा कापसासारखे तंतू वाढलेले दिसतात तुम्हाला. त्याची रचना पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवतो मी.
या पद्धतीने बघा. हां, तर अगदी बरोबर, यालाच आपण बुरशी म्हणतो. म्हणजे तुम्हाला पावावर अशी रचना नाही दिसणार, पण हे जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारची रचना दिसते फंगिसची. ही आहे बुरशी. या बुरशीची अशी रचना आहे, बीजाणुधानीधर, मुलाब, स्फितिका, भूस्तरिका, बीजाणुधानी, स्तंभिका. बरोबर आहे की नाही. तर तुमच्या 8वीच्या सेमीच्या पुस्तकात याची इंग्रजीची नावं, इंग्रजीमध्ये नावंसुद्धा दिलेली आहेत. आता कवक ह्या सृष्टीची काय काय सिम्पटम्स आहेत, लक्षणं आहेत. तर आपण जर बुरशी स्लाईड पहिल्यांदा आपण मोनेरामध्ये दही बघितली होती, प्रोटिस्टामध्ये गढूळ पाणी पाहिलं होतं, आणि कवकांमध्ये तिसरी जी किंगडम आहे फंगीमध्ये आपण काय केलं तर त्या मायक्रोस्कोप खाली काय पाहिलं, बुरशी पाहिली. तर हे कवके सृष्टीमध्ये मोडतात. मग कशी रचना आहे बघा. तर याची लक्षणं काय काय आहेत. पहिलं आहे, कवक या सृष्टीत परपोषी, असंश्लेषी, दृश्य केंद्रकीय सजीवांचा समावेश होतो. काय विचारते ती, थांबा एक मिनिट, एक प्रश्न आलेला आहे मला. कोणता मायक्रोस्कोप. तर साधारणपणे साक्षीचा प्रश्न आहे की कोणता मायक्रोस्कोप आपण वापरू शकतो. तर याला रेग्युलर आपला मायक्रोस्कोप किंवा त्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप या पद्धतीने आपण त्यांचा वापर करू शकतो. मायक्रोस्कोपचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे आता समजा कोरोना आहे, तर कोरोनाच्या संदर्भात असेल तर तो इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप, ज्याची वर्धन क्षमता, म्हणजे असा मायक्रोस्कोप की जो तुम्हाला जास्तीत जास्त सूक्ष्मातले सूक्ष्म घटक हा काय करू शकतो, तो ज्याला म्हणूया आपण स्प्रेड करून किंवा मोठा करून दाखवू शकतो. ओके साक्षी. तर कवक या सृष्टीत परपोषी, असंश्लेषी आणि फंगीला, ओके फंगीला पण आपण मायक्रोस्कोप वापरू शकतो. महाले ज्यावेळेस आपली शाळा सुरू होईल मी तुला हा प्रयोग करून दाखवणारच आहे. कवक या सृष्टीत परपोषी, असंश्लेषी आणि दृश्य केंद्रकीय सजीवांचा समावेश होतो. आता तुम्हाला या चित्रामध्ये भूछत्र दिसतंय बघा, या पद्धतीने आहे. नंतर आहे दुसरं लक्षण आहे मृतोपजीवी. मृतोपजीवी म्हणजे आता याचे दोन प्रकार असतात. मृतोपजीवी म्हणजे मेलेल्या घटकांवर, मेलेले घटक खाऊन जीवन जगणारे. जास्तीत जास्त कवके जे आहेत ते मृतोपजीवी असतात. कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर आपले जीवन जगतात. उदाहरणार्थ बुरशीचं पाहिलेलं आहे आपण. कवकांची पेशीभित्तिका जी सेल वॉल असते फंगिसची, मेड फ्रॉम द कायटीन. बरोबर आहे की नाही. कायटीन या जटिल कॉम्प्लेक्स शुगरपासून त्याची निर्मिती झालेली असते. आता तुम्ही म्हणणार मग जी सेल वॉल असते इतरांची ती कशाची बनलेली असते, दॅट इज सेल्युलोज. कशाची बनलेली असते, सेल्युलोज. मी नेहमी सांगत असतं लाकूड का जळतं, तर लाकडामध्ये काय असतं, सेल्युलोज असतं. पण कवकांची जी पेशीभित्तिका आहे, सेल वॉल आहे, ती कशाची झालेली आहे, कायटीनची तयार झालेली आहे. चला पुढे जाऊया आपण. याचे अजून काय काय, काही कवके तंतूसारखे असतात, फायबर्ससारखे असतात. त्यातील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. देर आर लॉट ऑफ न्यूक्लियस आर प्रेझेंट इन द फंगीज. ओके नेक्स्ट, कवकांमध्ये हरित लवक नसते. यू नो व्हेरी वेल, देर इज नो क्लोरोफिल इन द फंगीज. हरित लवक नसल्यामुळे दे डोंट प्रोड्यूस ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. याच्यामध्ये मग अनेक उदाहरणं आहेत. किन्व, बेकर्स ईस्ट, तुम्ही जे बेकरीचे प्रॉडक्ट्स खातात त्याच्यामध्ये ईस्टचा वापर केला जातो. ॲस्परजिलस, मक्याच्या कणसावर जी बुरशी आलेली असते तिला ॲस्परजिलस म्हणतात. पेनिसिलियम. आता अजून एक गोष्ट इथे मी नमूद करतो, पेनिसिलियम. साधारणपणे पेनिसिलियम नावाच्या कवकाचा वापर एका शास्त्रज्ञाने केला. त्याचं नाव तुम्ही मला कमेंट्समध्ये टाकायचं आहे. बघू कोण बुद्धिमान आहे आत्ता आपल्यामध्ये, की त्याने पेनिसिलिन नावाच्या इंजेक्शनचा शोध लावलेला आहे. साक्षी मला विचारते ईस्ट. ईस्ट म्हणजे किन्व. म्हणजे बेकरीचे प्रॉडक्ट असतात ना साक्षी, तर त्या बेकरी प्रॉडक्ट्समध्ये किन्व तयार झाले, किन्व वापरलं जातं. ओके हां, माझा प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. पेनिसिलियम, पुन्हा एकदा थांबा एक मिनिट. इथे पेनिसिलियम हा शब्द आला आहे बघा. तर हे कवक जे आहे याचा वापर एका शास्त्रज्ञाने केला आणि त्याने पेनिसिलिन ह्या इंजेक्शनचा शोध लावला. हे इंजेक्शन शोधून काढलं ज्याच्यामुळे बऱ्याच रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता, डिझीज रेजिस्टन्स पॉवर इन्क्रीज होते, वाढते. तर त्या शास्त्रज्ञाचं नाव मला कमेंट्समध्ये टाकायचं आहे. कोण टाकतं बघूया.
की असा कोणता सायंटिस्ट आहे की ज्याने पेनिसिलियम या, थांबा एक मिनटं मी कलर जरा चेंज करतो, हा कोण आहे, पंचरस हे आलेले आहेत. ओके, कलर वेगळा घेतला मी. तर मला सांगायचं आहे भूछत्र मशरूम. तर पुन्हा एकदा प्रश्न विचारतो पेनिसिलिन दिसतंय का आता चित्र तुम्हाला, अक्षरं दिसत आहे. पेनिसिलिन ह्या इंजेक्शनचा शोध, हू इन्व्हेंट्स द पेनिसिलिन, त्याचं नाव मला कमेंट्समध्ये टाकायचं आहे. तोपर्यंत मी पुढे जातो. कवकांमध्ये हरित लवक नसते म्हणून स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. किन्व अलेक्झांडर फ्लेमिंग. ओके, साक्षी महाले म्हणते की अलेक्झांडर फ्लेमिंगो. ओके, फ्लेमिंगो नाही, हां अलेक्झांडर फ्लेमिंग जो आहे त्याने अगदी अभिनंदन महाले तुझं की तू छान उत्तर दिलेलं आहे. आता बुरशी, ॲस्परजिलस हे आपण पाहिलेलं आहे. पुढे जाऊया. कवकांमध्ये हरित लवक नसते. भूछत्र बघा, तर साधारणपणे उकिरड्यावर वाढतं किंवा अजून एक भूछत्राचा प्रकार मशरूम जो आपण भाजी म्हणून खात असतो. आता कवक ही बहुवंशीय असतात, बरोबर आहे की नाही, हा एक भाग आहे. आता सर्वात महत्त्वाचं आहे, आपण जी पंचसृष्टी अभ्यासतोय त्यातलं काय काय अभ्यासलं बघा, कमेंट्समध्ये मला टाका काय काय अभ्यासलं आपण सांगा. तर पहिले आपण काय अभ्यासलं, मोनेरा, बरोबर आहे की नाही. नंतर काय अभ्यासलं, प्रोटिस्टा आणि फंगी म्हणजे ज्याला म्हणतात कवक. तर मोनेरा सृष्टी, प्रोटिस्टा आणि कवक यांचा अभ्यास केला. ओके, त्याचबरोबर आपण काय केलं की त्यांची लक्षणं अभ्यासली, त्यांची उदाहरणं अभ्यासली. परीक्षेला तुम्हाला काय काय येऊ शकतं, राईट द सिम्पटम्स ऑर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोनेरा, बरोबर आहे की नाही. मग असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्या प्रश्नाची उत्तरं लिहिता आली पाहिजे. ओके, आता जी तुम्हाला फोटो दिसतो आहे तो आहे R.H. विटाकर यांचा, रॉबर्ट विटाकर ज्यांनी हे वर्गीकरण केलेलं आहे. तर आजही भरपूर शास्त्रज्ञ आहेत, मोस्ट ऑफ द सायंटिस्ट फॉलो द रूल्स ऑर स्टडी ऑफ द R.H. विटाकर. R.H. विटाकरांनी जे जे मांडलेलं आहे त्याची सर्व मांडणी मान्य केलेली आहे शास्त्रज्ञांनी. ओके, तर विटाकर यांच्या पद्धतीचे गुण काय आहेत, त्यांनी जी सृष्टी मांडली त्याच्या पद्धतीचे गुण काय आहेत. तर विटाकर यांनी ज्या पद्धतीने वर्गीकरण केलं ते शास्त्रीय गोष्टींवर अवलंबून आहे, त्याला सायंटिफिक बेस आहे. देर इज अ परीक्षेला प्रश्न येईल की R.H. विटाकर यांच्या क्लासिफिकेशन मेथडचे ड्रॉबॅक्स लिहा किंवा चांगल्या गोष्टी लिहा. तर त्यावेळेस तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्याने जी मांडणी केलेली R.H. विटाकर यांनी ती कशी आहे, तर त्याला कसला बेस आहे, सायंटिफिक बेस आहे, लक्षात ठेवा. हां, ओके, पुढचा भाग आपण बघूया. दुसरा आहे, अधिकेंद्रिकी सजीवांना निरनिराळ्या गटात वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे त्यांनी एवढंच नाही, म्हणजे यूकॅरियोटिक सेल्स आणि प्रोकॅरियोटिक सेल्स यांना डिफरन्स गटात काय केलेलं आहे, स्थान दिलेलं आहे. त्यामुळे अधिकेंद्रिकी सजीव हे दुसऱ्या सजीवांपेक्षा वेगळे आहेत हे समजायला आपल्याला मदत झाली. बघा, विटाकर यांच्या कार्यपद्धतीचा हा दुसरा गुण आहे. तिसरा आहे, त्यांनी काय केलं, वर्गीकरण करताना युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, प्रोकॅरियोटिक, प्रोटिस्टा असं वेगवेगळं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ दृश्य केंद्रकी आणि एकपेशीय जे आहेत ना त्यांना कशामध्ये इन्क्ल्यूड केलं, त्याने प्रोटिस्टामध्ये इन्क्ल्यूड केलेलं आहे. बघा, हे आपल्याला दिसतंय. अजून काय गुण आहे, तिसरा गुण, त्यामुळे युग्लिनासारख्या एकपेशीय सजीवांचे नेमके वर्गीकरण. आता युग्लिनाचा असा आहे की युग्लिना या प्राण्याला कोणत्या गटात घ्यायचा हा जो प्रश्न होता, त्या प्रश्नाचं उत्तर जे मिळालं ते R.H. विटाकर यांच्या तिसऱ्या गुणामुळे. त्यांनी मांडलेल्या क्लासिफिकेशनचा तिसरा गुण काय आहे की एकपेशीय दृश्य केंद्रिकीय सजीवांचा समावेश प्रोटिस्टामध्ये त्यांनी केलेला आहे. बरोबर. एवढंच नाही, युग्लिनामध्ये हरित लवके असतात, हा सुद्धा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे युग्लिना वनस्पती प्रकाश संश्लेषण करते, पण तिच्या लोकोमोशनसाठी ऑर्गन्स नाही आहेत, अवयव नसतात, तरीसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये तिला समाविष्ट केलेलं आहे. म्हणजे पूर्वी युग्लिना जो होता तो प्रोटोझोआमध्ये होता. बघा, प्रोटोझोआ म्हणजे काय, तर ज्याला म्हणतात आदिजीव. तर तो युग्लिना हा आदिजीवमध्ये आधी मोडत होता, बरोबर. यामुळे यांच्या वर्गीकरण पूर्वी आदिजीव प्राणी या वर्गात केले जात होते.
पण मग आता त्या आर एच विटाकर यांनी एक प्रकारे युग्लिनाला काय केलं, न्याय दिलेला आहे. विटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचं गुण 5वा काय आहे, कवक हे मृतोपजीवी असल्यामुळे त्यांचा समावेश स्वतंत्र सृष्टीमध्ये केला जातो. बरोबर आहे की नाही. म्हणजे तिसरा जो भाग आहे कवक, आता कवक हा सुद्धा आहे तो मृतोपजीवी आहे, म्हणून त्याला डायरेक्ट तिसरी सृष्टी त्यांनी दिलेली आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण 3 मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगीजमध्ये त्यांनी कवक ही सृष्टी वेगळीच घेतलेली आहे. आता आर एच विटाकर यांच्या पद्धतीचे काय काय गुण आहेत ते मांडताना त्यांनी पंचसृष्टी वर्गीकरण केलं. काय काय केलं, न्यूट्रिशन मेथड, त्यानंतर पेशीचं संघटन कसं आहे, डिफरंट लेवल, लाईफस्टाईल कशी आहे, वर्गानुवंशिक संबंध कसा आहे, तो त्यांनी मांडलेला आहे. ओके, पुढे जाऊया आपण. विटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचे दोष कोणकोणते आहेत, तर मोनेरा आणि प्रोटिस्टा हे जरी दोन्ही वेगवेगळे दिसत असले तर मात्र यातले काही सजीव मात्र फोटोसिंथेसिस करतात. बरोबर आहे की नाही. मग दोन्ही सृष्टीतील काही जर फोटोसिंथेसिस करत असेल तर त्यांना वेगळ्या सृष्टीत स्थान देणं अपेक्षित होतं, पण त्याने तसं केलेलं नाही. तसंच फक्त ते फोटोसिंथेसिस नाही तर त्यातले काही स्वयंपोषी आहेत, काही परपोषीसुद्धा आहेत. विटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचा दोष दुसरा म्हणजे एक मधला दोष काय आहे की काहींना पेशीभित्तिका आहेत, काहींना पेशीभित्तिका नसतात, तरी त्यांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर वेगवेगळी लक्षणे दाखवणारे सजीव प्रोटिस्टामध्येच टाकलेले आहेत. म्हणजे ज्यांची लक्षणं वेगवेगळी आहेत, डिफरंट सिम्पटम्स आहेत, त्यांना सर्व एका गटातच त्यांनी एकत्र केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. पुढे आता वनस्पती, प्राणी, कवक या तिन्ही सृष्टीत उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यातल्या सजीवांचा समावेश केला नाही. मी मगाशी म्हटलं होतं की चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला, इव्होल्युशन थेरी मांडली. तर त्यांनी ती थेरी मांडताना काही हे जे तुम्हाला चित्रामध्ये दिसतं आहे यांना ऑलरेडी प्रथम स्थानी घेतलेलं होतं, पण यांना प्रथम स्थानी घेऊनसुद्धा विटाकर यांनी मात्र त्यांना सुरुवातीच्या गटांमध्ये स्थानच दिलेलं नाही. हा सुद्धा एक दोष आहे. नंतर प्राणीसृष्टीमध्ये अमिबा या एक पेशी प्राण्याचा समावेश केलेला नाही आहे. म्हणजे प्राणीसृष्टीमध्ये अमिबा न जाता तो कशामध्ये आला, मोनेरामध्ये आलेला आहे. आता तो एक पेशी प्राणी आहे ना, मग तो कशात जायला पाहिजे होता, प्राणीसृष्टीत जायला पाहिजे. हे विटाकरांचं सांगतोय बरं का मी, लक्षात ठेवा त्यांच्या पद्धतीचे दोष काय काय आहेत. आता बघा, सर्वात मोठा दोष आहे एक पेशीय जे आहे ते प्रोटिस्टामध्ये टाकले आणि बहुपेशीय जे वनस्पती सृष्टीत टाकले. म्हणजे एक पेशीय व बहुपेशीय शैवालांमध्ये बरेच साम्य असते. मग हे साम्य असूनसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या याच्यात काय केलं, त्यांचं क्लासिफिकेशन केलं किंवा त्यांना वर्गीकृत केलेलं आहे. एवढंच नाही तर व्हॉल्वॉक्स, क्लॅमिडोमोनस यासारखे जे शैवाल आहेत, या शैवालांचा समावेश प्रोटिस्टा या गटामध्ये केलेला आहे त्यांनी. बरोबर आहे. आता व्हॉल्वॉक्स आणि क्लॅमिडोमोनसचा समावेश हा कशामध्ये पाहिजे होता, मोनेरामध्ये पाहिजे होता. त्यांनी केला कशामध्ये, प्रोटिस्टामध्ये. ओके. तर विटाकर यांच्या वर्गीकरणामध्ये विषाणूचा समावेश केलेलाच नाही आहे. आता जे वातावरण आहे ते कोरोना, ज्याला आपण म्हणूया कोविड-19, आज कोविड-19चं वातावरण आहे, म्हणजे विषाणूचं वातावरण आहे आणि या विषाणूचा समावेश त्यांनी त्यांच्या वर्गीकरणामध्ये केलेलाच नाही. हा सर्वात मोठा दोष आहे. ओके, चला पुढे जाऊया. कवक हे मृतोपजीवी व शेवोपजीवी किंवा एक पेशीय सजीव असतात. बरोबर आहे की नाही. तर हे आपण कवके म्हणजे फंगीज ज्याला म्हणूया. फंगीजमध्ये मग हे तुम्हाला वेगळे भूछत्र बघायला मिळत आहे. परपोषी आहेत, असंश्लेषी आहेत, दृश्यकेंद्रकीय असतात. आता सर्वात महत्त्वाचा कवकांचा जो आकार असतो तो आहे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. साईज किती आहे बघा फंगीसची, 10 मायक्रोमीटर. हॅलो, आवाज येतोय आता, आवाज येतोय. फंगीस जे आहेत ते 10 मायक्रोमीटर आणि 100 मायक्रोमीटर. आता हे मायक्रोमीटर लिहिताना अशा पद्धतीचे साईन वापरावं लागतं बरं का. येतोय का आवाज, ओमकार महाले येतोय. ओके, तर बघा 10 मायक्रोमीटर लिहिताना अशा पद्धतीने लिहायचं आहे. तुम्हाला सांगतो मी, मायक्रोमीटर असं आणि असं
तर 10 मायक्रोमीटर अँड 100 मायक्रोमीटर एवढी साईज. सर फंगी लाकडावर येऊ शकतात का? विवेकचा प्रश्न आहे की सर फंगीज लाकडावर येऊ शकता का? अगदी येऊ शकतात. त्याच्यामध्येही वेगवेगळे भाग असतात. तर फंगीसुद्धा लाकडावर येऊ शकतात. म्हणून लाकडालासुद्धा बुरशी लागलेली असते. आपण फक्त एक पावाचं आणि पोळीचं उदाहरण घेतलं होतं. विवेकने आपल्याला अजून एक उदाहरण दिलेलं आहे. लाकडावर सुद्धा बुरशी येत असते. चला पुढे जाऊया. कवक हे कुजणारे पदार्थ वनस्पती, प्राणी, शरीर, कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात. विवेक, तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जे कुजणारे पदार्थ आहेत. मग आता कुजणारा पदार्थ कोणता आहे? ऊड, ज्याला म्हणतात लाकूड. मग लाकडावर सुद्धा काय येते? बुरशी येते, फंगी येते. प्राणी यांचं शरीर, कार्बनी पदार्थ यामध्ये सुद्धा आढळतात. चित्रामध्ये तुम्हाला दिसतं आहे. कवके हे मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांचं अन्न शोषण करतात. म्हणजे जे मेलेले आहेत त्यांचं अन्न ते ग्रहण करत असतात आणि स्वतःचं न्यूट्रिशन भागवत असतात. विवेक शिरसाट, ओके सर. कायटिन या जटिल शर्करेपासून कवकांची, यू नो व्हेरी वेल द सेल वॉल ऑफ द फंगीज आर मेड फ्रॉम द कायटिन. हे आपण आत्ता बघितलेलं होतं. रेग्युलर कशाची असते बनलेली? सांगा. सेल्युलोज. कशाची बनलेली असते? सेल्युलोजची. चला पुढे जाऊया. कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. हे आपण बघितलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं रिप्रोडक्शन, की कवकांचं रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं बघा. तर लैंगिक पद्धतीने. देर आर 2 टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन, सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. लैंगिक पद्धत आणि अलैंगिक पद्धत. लैंगिक पद्धत आणि अलैंगिक पद्धत. आता काय प्रश्न विचारला हिने? थांबा एक मिनटं. ओमकार महाले, सर लाकडाला कशी काय फंगीज येऊ शकते? लाकूड जर ओल्या आणि दमट भागात असेल, आता जर ओलसर वातावरण आहे तर या ओलसर वातावरणामध्ये सुद्धा बुरशी वाढू शकते किंवा फंगीज येऊ शकते. लक्षात ठेवा. तर दमट वातावरण, ओलावा, तर त्या ओलाव्यामध्ये त्यांची वाढ होत असते. सो सूक्ष्मजीवांचं प्रजनन लैंगिक पद्धतीने होतं. 2 पद्धती आहेत, द्विखंडन आणि मुकुलायन पद्धत आहे. तर या 2 पद्धतीने त्यांचं प्रजनन होत असतं. उदाहरणार्थ ईस्ट, कॅन्डिडा, अळंबी, ज्याला मशरूम म्हणतात. आता शैवालाचा जो आकार असतो तो किती असतो बघा? 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. अल्गी, बरोबर आहे की, ज्याला शैवाल आपण म्हणतो, हा सुद्धा 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. शैवालाची रचना कशी आहे बघा? दृश्य केंद्रकी, म्हणजे ज्याला प्रोकॅरियोटिक म्हणतो आपण. एकपेशीय, युनिसेल्युलर आणि स्वयंपोषी. स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. शैवाल हे पेशीतील हरितलवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. शैवाल जे आहे त्यांच्यामध्ये हरितलवके असतात, ज्याला आपण क्लोरोफिल म्हणतो. तर ते काय करतात? प्रकाश संश्लेषण करतात आणि त्या पद्धतीने शैवाल हे काय करतात? प्रकाश संश्लेषण करतात. आपल्याला माहिती आहे प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाश, हवा, पाणी, CO2 यांची गरज असते. त्या पद्धतीने शैवालमध्ये बघा क्लोरेला, क्लॅमिडोमोनोस यांचा समावेश होतो. क्लॅमिडोमोनोस आहे, हा क्लोरेला आहे. रचना बघून घ्या, परीक्षेला आकृती येऊ शकते तुम्हाला. शैवाल एकपेशी आहेत. शैवालाच्या काही जाती ह्या सम स्पेसीज आर युनिसेल्युलर, सम आर मल्टीसेल्युलर. एकपेशीय, बहुपेशीय. सर प्रकाश संश्लेषण का करतात? आता काही शैवाल जे असतात ना विवेक, काही अल्गी जे आहेत दे आर ऑटोट्रॉप्स, स्वयंपोषी असतात. म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात ते प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरणार्थ मी असेल किंवा तुम्ही असेल, आपण हेटरोट्रॉप्स आहोत, वनस्पतींवर अवलंबून आहेत. आणि आपल्या शरीरामध्ये आपल्या पेशीमध्ये जर क्लोरोफिल राहिलं असतं तर आपणही प्रकाश संश्लेषण केलं असतं आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं असतं. पण मुळात आपल्यामध्ये क्लोरोफिल नाही आहे. तर हे प्रकाश संश्लेषण का करतात? तर त्यांच्याकडे क्लोरोफिल आहे. पण ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही आहे ते मात्र काय होतील की ते मात्र प्रकाश संश्लेषण करणार नाही, दुसऱ्यावर अवलंबून राहतील. आता विषाणूची माहिती बघूया. व्हायरस जे असतात ते 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. बघा आता मगाशी होतं ते मायक्रोमीटर, आता मायक्रोमीटरपेक्षा सर्वात लहान असतं नॅनोमीटर.
तर विषाणूचा आकार 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर असतो. विषाणू हा सजीव किंवा निर्जीव असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की सर आता कोरोना आहे, मग कोरोना हा सजीव आहे की निर्जीव आहे? तर कोरोना कुठलाही विषाणू जो असतो तो सीमारेषेवर असतो. आता सीमारेषा म्हणजे काय? तर बेसिकली कसं असतं ते सांगतो तुम्हाला. सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर जो असतो तो असतो विषाणू. ना तो धड सजीव असतो ना तो धड निर्जीव असतो, याला म्हणतात सीमारेषा. तर असा विषाणू असतो. त्यामुळे सूक्ष्मजीवशास्त्रात विषाणूंचा अभ्यास केला जातो, ज्याला मायक्रोबायोलॉजी म्हणतात. तशा विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत. म्हणजे मायक्रोबायोलॉजी आहे, हेप्टोलॉजी आहे, भरपूर शाखा आहेत. तुम्ही भविष्यात ज्यावेळेस करिअर कराल तर तुम्ही या मायक्रोबायोलॉजीमुळे सर ते हळू शकतात की नाही? काय म्हणतोय हळू? कोण हळू शकता की नाही? विषाणू. ओके. विषाणू अतिशय सूक्ष्म असतात. ते जीवाणूंच्या 10 ते 100 पट लहान असतात. ओके. आता या विषाणूंचं व्हायरसचं काय वैशिष्ट्य आहे बघा. हलू शकतात की नाही? कोण हलू शकतात की नाही? विषाणू. व्यवस्थित प्रश्न विचार विवेक. विषाणू डोळ्यांना सहजपणे दिसत नाही. कोरोना तुम्ही पाहिला का डोळ्यांनी? नाही. मग तुम्ही म्हणाल टी व्हीवर दाखवतात, फेसबुकला व्हॉट्सअपला चित्र दिसतं. तर ते चित्र का दिसतं? तर ते मायक्रोस्कोपमध्ये ज्यावेळेस त्याला पाहिलं आणि त्याची रचना अशा पद्धतीची होती म्हणून तो कोरोनासारखा त्याची ती रचना दिसलेली आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. विवेक म्हणतो की विषाणू हालचाल करतात का? विवेक, विषाणूंचं असं असतं की विषाणू काय करतात की ज्यांच्यामध्ये शिरतात त्यांची ते जागा घेतात आणि तिथे इन्क्रीज होतात, वाढत राहतात. एका अर्थाने ते त्यांचं लोकोमोशन असतं, ती त्यांची हालचाल असते. विषाणू हे स्वतंत्र कणांच्या स्वरूपात असतात. ओके. विषाणूंना एक लांब रचक रेणू असून प्रथिनांचे आवरण असतं. आता तुम्हाला हे जे चित्रामध्ये दिसते याला म्हणतात DNA. DNA म्हणजे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि RNA रायबोज न्यूक्लिक ॲसिड. आपल्या शरीराची जी रचना आहे, पेशीची रचना, पेशीमध्ये जीन्स आणि त्या जीन्समध्ये अशा प्रकारचा DNA असतो. आपण आपल्या आईवडिलांसारखे का दिसतो? कारण त्यांची DNA मधली जी इन्फॉर्मेशन आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतात, ती आपल्यामध्ये आलेली असते. मी नेहमी सांगतो, एखादं बाळ जर जन्माला आलं तर त्या बाळामध्ये 25% गुण जे आहेत ते आईचे, 25% गुण वडिलांचे आणि 50% गुण साधारणपणे आईवडिलांकडचे जे फॅमिलीज असतात त्यांचे गुण आलेले असतात. म्हणून आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो की हा मुलगा आत्यासारखा दिसतो किंवा याच्या शरीराची रचना आजी आजोबांसारखी आहे. तर हे DNA आणि RNAमध्ये असतं. DNA मुळे असतं की DNAमध्ये आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, जी एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जात असते. त्याच पद्धतीने या विषाणूंना प्रथिनांचं आवरण असतं. ओके. विषाणूची रचना हे वनस्पती व प्राणीपेशी जिवंत राहू शकतात. तर कोरोना बघा आपल्या घशामध्ये साधारणपणे राहतो आणि म्हणजे साधारणपणे तिथून मग त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. वाढ व्हायला मीन्स तो काय करतो, त्याच्या वेगवेगळ्या म्हणजे जसं काय म्हणूया आपण प्रस्थ वाढवत जातो. 1 झाला किंवा 2, 3 अशा पद्धतीने. विषाणू हे वनस्पती व प्राणीपेशी जिवंत राहू शकतात. पेशींची मदत घेऊन स्वतःचे प्रथिनेसुद्धा बनवतात. मुळात DNA आणि RNAची जी रचना आहे त्यातला DNA जो आहे तो प्रोटीन्सपासून तयार होतो आपल्या शरीरातला सुद्धा. तसंच अगदी विषाणूचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने विषाणू आहे बघा. आता विषाणू, आता एक सर्वात इंटरेस्टिंग भाग आहे. ओके. कोणता इंटरेस्टिंग भाग आहे तो बघूया आपण. व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ DNA अँड RNA? महाले. DNA म्हणजे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, याला म्हणतात DNA, याला म्हणतात DNA. आणि RNA म्हणजे काय? ते RNA म्हणजे सांगतो तुम्हाला, कलर वेगळा घेतो मी जरा दिसायला पाहिजे. RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ॲसिड. हे जे 2 ॲसिड्स असतात त्यांना म्हणतात न्यूक्लिक ॲसिड्स. न्यूक्लिक ॲसिड कोणकोणते आहेत? तर DNA आणि RNA. DNA आणि RNA. DNA म्हणजे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि RNA म्हणजे रायबोज
न्यूक्लिक ॲसिड. साक्षीच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट कोणती आहे? विवेक, तुझ्या प्रश्नाचं उत्तर इतरांच्याही प्रश्नांचं उत्तर. तुम्हाला आकृतीमध्ये हा काय दिसतोय? व्हायरस दिसतोय. ओके, समजा ह्या पेशी आहेत, या पेशींमध्ये या व्हायरसने काय केली? आता एंट्री केलेली आहे. ओके, एंट्री केली. आता बघा काय होतं बघा, तुम्हाला याच्यावरून कोरोनाचाही अंदाज येऊन जाईल. एंट्री केली, मग आता काय झालं बघा, पुढे बघूया. आता बघा, या स्वतःच्या अनेक प्रतिकृती म्हणजे या विषाणूने काय केलं? त्याच्यासारखे अनेक विषाणू तयार केले, प्रोड्यूस केले. बघा इथे दिसत आहे का तुम्हाला? हे अनेक विषाणू त्याने तयार केलेले आहेत. आता पुढे काय होतं ते पण इंटरेस्टिंग आहे. आता काय झालं बघा, या चित्रामध्ये तुम्हाला वेगळ्या पेशी दिसत आहे ना, तर या पेशींची जागा कोणी घेतली? या विषाणूने घेतली. म्हणजे हे विषाणू काय करतात? दुसऱ्यांना डिस्ट्रॉय करून, दुसऱ्या पेशींवर मात करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. अगदी कोरोनाही तेच करतो आहे. आणि अशा पद्धतीने मग वेगवेगळे विषाणू जेव्हा आपल्या शरीरामध्ये शिरतात त्यावेळेस मग असा प्रकार होतो. आणि ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते या विषाणूंवर आपल्या आर्मी सेल्स लढा देतात. मग आता कोरोनामध्ये बघा, ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे ते 14 दिवसानंतर ऑल क्लिअर होतात. पण ज्यांची डिझीज रेजिस्टन्स पॉवर कमी आहे, ज्यांनी योग्य उपचार वेळेवर घेतले नाही, त्यांची डेथ होते, मृत्यू होते. मग एड्स. आता एड्स कशामुळे होतो? तर एड्सचा फुल फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. चला, कोणीतरी कमेंट्समध्ये एड्सच्या विषाणूचं नाव मला टाकायचं आहे. कोण टाकतं बघू आपण. एड्स हा आजार ज्याच्यामुळे होतो त्या विषाणूचं नाव कोण टाकतं मला सांगा पटकन, लवकर. यस, कोण करतंय कमेंट्स सांगा. प्रश्न समजला माझा? एड्स हा जो डिसीज होतो त्याच्या विषाणूचं नाव काय सांगा पटकन. त्याच्या पुढे मी जातोय, उत्तर मला पाहिजे. विषाणूंमुळे वनस्पती व प्राणी यांना विविध रोगांची लागण होते. आता या विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी आपल्या भारत सरकारने, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान म्हणजे ज्याला आपण नॅशनल व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट जी आहे तिची स्थापना केली 1952ला. या ठिकाणी या विषाणूंचा अभ्यास होतो. म्हणजे आत्ता तुमचा जो नव्याने आलेला कोरोना आहे, या कोरोनाचा अभ्यास सध्या कुठे चालू आहे? राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान, ज्याची स्थापना 1952मध्ये भारतात झालेली आहे. मला उत्तर कोणीच दिलेलं नाही. एड्स ज्याच्यामुळे होतो त्या व्हायरसचं नाव काय सांगा पटकन. ही संस्था काय करते? अनेक प्रकारचे संशोधन कार्य करत असते. बरोबर आहे की नाही? आता थोडं मी पुढे जातो. आपल्याला जीवाणूंचा अभ्यास बघायचा आहे. जीवाणूंचा अभ्यास, सूक्ष्मजीवांचं आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. ते पाहताना हे सांगायचं राहिलं होतं की मायक्रोमीटर कोणतरी विचारणं अपेक्षित होतं की 1 मायक्रोमीटर. आता तुम्ही पाहिलं की जीवाणूंचा आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. HIV, व्हेरी गुड. वर्षाने उत्तर दिले HIV, व्हेरी गुड. HIV फुल फॉर्म कोण सांगतं? चला, HIV फुल फॉर्म सांगा. तोपर्यंत मी पुढचं सांगतो. मायक्रोमीटर म्हणजे काय? 10⁶ मायक्रोमीटर म्हणजे 1 मीटर बरोबर किती होतात? 10⁶ मायक्रोमीटर. बघा, मी अशा पद्धतीने तुम्हाला मायक्रोमीटरचं साईन दिलं होतं. आणि नॅनोमीटर म्हणजे काय? आपण पाहिलं की व्हायरस जे आहेत त्या व्हायरसचा आकार किती असतो? नॅनोमीटरमध्ये असतो. 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर व्हायरस. आणि इतर जे असतात ते असतात 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. बरोबर. HIV फुल नाव पाठवा तोपर्यंत. तर 1 मीटर बरोबर 10⁶. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर अँड 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. आता सूक्ष्मजीवांचं आपण वर्गीकरण अभ्यासले, पुन्हा एकदा बघूया. सूक्ष्मजीव, अधिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, जीवाणू, आदिजीव, कवके आणि शैवाल. आता जीवाणूंचा अभ्यास आपला बाकी होता. मुलांनो, जीवाणू हे मोनेरा सृष्टीतील अधिकेंद्रकी सूक्ष्मजीव आहेत. जीवाणू बघा, जीवाणूंची रचना. जीवाणूंमध्ये सर्वात महत्त्वाचं ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस अगदी बरोबर आहे. कोणी उत्तर दिलं? थांबा 1 मिनटं, कोणी उत्तर दिलं मला बघू द्या. वर्षा कराड, अगदी बरोबर. मग वर्षा, माझा पुढचा प्रश्न असा आहे,
व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एड्स? एड्स या आजाराचा फुल फॉर्म कोण सांगतं मला? त्याने लिहून पाठवा. तुम्हाला चॅलेंज आहे. पुन्हा एकदा चॅलेंज करतो. एड्स. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एड्स? ओमकार महालेने पण पाठवलं. ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. अगदी बरोबर. आता एड्सचा पाठवा. एड्स. विवेक ऐकतोयस ना? एड्सचा पाठव चल फुल फॉर्म. मी पुन्हा माझं कंटिन्यू करतो. जीवाणू जे आहेत, बॅक्टेरिया जे आहेत, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतात, म्हणजे हरितलौके नसतात, म्हणून ते सेंद्रिय द्रव्यातून अन्न मिळवतात. म्हणजे जे ऑर्गॅनिक सबस्टन्स. आता सेंद्रिय आणि असेंद्रिय म्हणजे काय? एक असतं ऑर्गॅनिक आणि एक असतं इनऑर्गॅनिक, बरोबर की नाही? तर सेंद्रिय पदार्थांमधून जीवाणू काय करतात? आपलं अन्न मिळवतात. मग आता सेंद्रिय पदार्थ कोणते? तर सॉईल आहे, एअर आहे, वॉटर आहे. विवेकने पाठवलं आहे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. व्हेरी गुड. ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम, इट इज द फुल फॉर्म ऑफ एड्स. व्हेरी गुड विवेक. जकीने पाठवलं आहे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. अगदी बरोबर. छान. व्हेरी गुड. तर जीवाणू कुठून कुठून माहिती घेतात बघा? माती. जीवाणू कुठून कुठून आपलं अन्नद्रव्य घेतात बघा? सॉईल, एअर अँड वॉटर. जीवाणूंचा आकार बघा 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर असतो. 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. जसं आपण वेगवेगळे आकार पाहिले. विषाणूंचा आकार बघा 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. तसा जीवाणूंचा, बॅक्टेरियांचा आकार किती असतो? 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. जीवाणू एकत्र येऊन आपल्या वसाहती तयार करत असतात, आपला समूह तयार करत असतात. जीवाणू अधिकेंद्रिकीय असतात, हे आपण पाहिलं. जीवाणूंना पेशीभित्तिका असते, सेल वॉल असते. जीवाणूंचं प्रजनन द्विखंडीभवन, म्हणजे एका पेशीचे 2 भाग होतात. द्विखंडीभवन. तुम्ही आता याचा पर्यायी शब्द डिक्शनरीमध्ये सापडेल तुम्हाला बघा. प्रजननाचे वेगळे प्रकार आहेत, त्यामधला हा एक प्रकार आहे. म्हणजे कसं असतं द्विखंडीभवन म्हणजे काय? समजा हा एक जीवाणू आहे. कलर मी चेंज करतो आहे. थांबा, कोणता घेऊ? गुलाबी घेतो चला. हा एक जीवाणू आहे समजा. तर या जीवाणूमधलं जे केंद्रक आहे, काही दिवसांनी या जीवाणूची वाढ होते. या जीवाणूची वाढ झाल्यानंतर हे जे मधलं केंद्रक आहे, उदाहरणार्थ हे केंद्रक काय होतं? याचे 2 भाग होतात हे केंद्रकाचे. आणि हा दुसरा भाग झालेला केंद्रक इकडे येतं आणि त्याच्यापासून एक जीवाणू. म्हणजे अशा पद्धतीने एकाच केंद्रकापासून पुन्हा नवीन जीवाणू, पुन्हा त्याचे 2 भाग, पुन्हा त्याचे 2 भाग करत 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 हे जीवाणू वाढत राहतात, बरोबर आहे की नाही? अनुकूल म्हणजे आता जीवाणूंना जर वाढ पाहिजे असेल, ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया ही कशी असते? तर त्याला अनुकूल वातावरण लागतं आणि हे जीवाणू मग प्रचंड वेगाने वाढतात, बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ तुम्ही काय केलं? दूध घेतलं आणि दुधामध्ये काय टाकलं? विरजण टाकलं, बरोबर की नाही? आणि हे विरजण टाकल्यानंतर दुधामधले जे जीवाणू आहेत, जे आपण पहिल्या स्लाईडमध्ये पाहिले होते, बरोबर आहे की नाही? आठवतं का तुम्हाला? पहिल्या स्लाईडमध्ये आपण त्या जीवाणूचं नाव पण बघितलं होतं काचपट्टिकेवर, बरोबर? काय नाव त्याचं? लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. बघा पुन्हा मी त्या स्लाईडवर येतो आहे. लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. मग हा लॅक्टोबॅसिलाई जीवाणू काय होतो? तेवढ्या संख्येने वाढतो. जवळपास 20 मिनिटात संख्येने दुप्पट होतात. म्हणजे 10 जीवाणू असतील तर त्यांचे 20 होतील. 20 असतील तर दुसऱ्या 20 मिनिटात ते 40 होतील. त्याच्या पुढच्या 20 मिनिटात 80 होतील. म्हणून दुधामध्ये तुम्ही जर विरजण टाकलं, त्याच्यापासून दही तयार होते. मग तुम्ही म्हणाल त्याचा आपल्याला त्रास का होत नाही? तर जीवाणू 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारचे कोणते जीवाणू असतात? हार्मफुल आणि यूजफुल. काही जे बॅक्टेरिया आहेत दे आर यूजफुल फॉर अस. दहीमधले बॅक्टेरिया आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम करत नाही. ओके. आता जीवाणूंचे वेगळे आकार असतात. म्हणजे जसं की गोलाणू, सर्पिलाकार, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. साक्षी व्हेरी गुड. हे बघा जीवाणूंचे वेगळे आकार कोणते? गोलाणू, सर्पिलाकार, दंडाणू, दंडगोलाणू, स्वल्पविरामाकृती, असे वेगवेगळे आकार आपल्याला बघायला मिळतात जीवाणूंचे आकार. आदिजीव हे एकपेशीय सूक्ष्मजीव असतात. प्रोटोझोआ हे सुद्धा युनिसेल्युलर असतात. आता प्रोटोझोआ काय आहे? तर प्रोटिस्टा सृष्टीतील एकपेशीय परंतु दृश्य केंद्रकीय पेशी. याचा ऑलरेडी आपण अभ्यास पुढे केलेला आहे. प्रोटोझोआ आदिजीवांचं शरीर एका पेशीने बनलेले असते. हे जलचर असतात, हे ॲक्वॅटिक असतात, एकाच पेशीचे बनलेले असतात. आदिजीवमध्ये कसली आकृती आहे कोण सांगतं? चला पटकन सांगायचं, ही आकृती कसली आहे?
प्रोटोझोआमध्ये ही आकृती कसली आहे? बोला, कोण कमेंट्स करतं? ही आकृती जी आहे ती कशाची आहे? अमिबा. आणि आदिजीव, प्रोटोझोआ आदिजीव, आदी म्हणजे जो अगोदर आला. यस, अमिबा, व्हेरी गुड. आदिजीव म्हणजे जो अगोदर आला. जसं आपण काय म्हणतो, आदिवासी. आदिवासी काय म्हणतो? जे आधीपासून राहायला आलेले आहेत. आदिजीव म्हणजे जे अगोदर आलेले आहेत या सजीव सृष्टीमध्ये, त्यांना आदिजीवमध्ये मोडलेला आहे, तो आहे अमिबा. या अमिबाचा आकार जवळपास, अमिबा किंवा इतर जे आहेत, क्लोरेला, हिने अमिबा टाकलेले, व्हेरी गुड. आदिजीवांचा आकार जवळपास किती असतो? 200 मायक्रोमीटर. एवढं लक्षात ठेवायचं आहे. 200 मायक्रोमीटर एवढा आकार असतो. हे आदिजीव कुठे कुठे आढळतात? अमिबा वगैरे सारखे मातीमध्ये, गोडे पाणी आणि समुद्रामध्ये आढळतात. हे अनेक प्रकारचे, ऑलरेडी मी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला. कशा पद्धतीने स्पष्टीकरण दिलं की अमिबा जर आपल्या पोटामध्ये गेला तर अमिबियासिस नावाचा डिसीज होतो. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. अमिबांना छदमपाद, रोमके, कशाभिका असतात हे आपल्याला माहिती आहे. बेसिकली स्युडोपोडिया यांचे मला आता सध्या इंग्रजीमध्ये नाव आता आठवत नाही आहे. तर छदमपाद, रोमके आणि कशाभिका असतात. पुढे बघूया. आदिजीवांची काय काय उदाहरणं आहेत बघा. सर्वात महत्त्वाचं आहे एंटामिबा हिस्टोलिटिका. नाव लक्षात ठेवा, त्याची रचना एंटाबिमा हिस्टोलिटिका. पॅरामेशियम. आता हा जो पॅरामेशियम आहे सुद्धा गढूळ पाण्यात आढळतो. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे जीवाणू, वेगवेगळ्या सृष्टी यांचा अभ्यास केलेला आहे. तर जवळपास गेल्या अर्धा एक तासापासून आपलं लेक्चर चालू होतं. या लेक्चरमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे कमेंट्स केल्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही या लाईव्ह लेक्चरमध्ये सहभागी झालात. जर तुम्ही अशाच पद्धतीने रिस्पॉन्स दिला तर आपण पुढचे प्रकरणंसुद्धा घेऊ. गणिताचेही प्रकरणं घेऊत, विज्ञानाचे प्रकरणं घेऊत. याच्यामध्ये इंग्रजीमधून आणि मराठीमधून आज पहिलाच ट्राय होता म्हणून मी थोडा घाईगर्दीत हा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या वेळेस अजून उत्तमोत्तम आपण लेक्चर देण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्हाला नक्कीच माझं लेक्चर आवडलं असेल तर हा जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेवटी माझ्या प्रश्नाचं काही उत्तरं द्या. ओके, तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर यस नो काहीतरी मला पाठवा. आणि आता आपण थांबणार आहोत. ओके, तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वजण या लेक्चरमध्ये आलात, पहिलं प्रकरण समजून घेतलं. नक्कीच तुम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये जाणार किंवा शाळेमध्ये गेलात, नाही गेलात, शाळा केव्हा सुरू होते. यस सर, थँक्यू सर, समजलं. वर्षा, लेक्चर कसं वाटलं मला कळव. उद्या मी कळवेल तसं. यस, ओमकार महाले, यस, वर्षाकडे, यस. ओके, लेक्चर आवडलं का? यस और नो कळवा. यस, ओके. उद्या घ्यायचं लेक्चर, उद्या लेक्चर घ्यायचं जकी. खूप छान, वर्षा म्हणते खूप छान सर. वर्षा, आता काय कर, तुझे पुस्तकं तुझ्याकडे आहेत, त्या पुस्तकात आणि मी केलेलं विश्लेषण या दोघींचा समभाग करून अभ्यास कर. विवेक म्हणतो यस, ओमकार महाले यस, साक्षी महाले यस. चला, धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्हीसुद्धा या लेक्चरला अटेंड केलं. तर मुळात हे तुमचं कर्तव्य आहे. कारण बाहेर कोरोनाचं वातावरण आहे. घरातच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या, अभ्यास करा, आपले छंद जोपासा, वेळ वाया घालू नका. थांबायचं मग आता. गुड नाईट, गुड नाईट फ्रेंड्स. थँक्यू, बाय बाय, टेक केअर. चला, भेटूया उद्या. उद्या पण घ्याल का सर? घेऊ ना, जरूर विवेक, जरूर जरूर घेऊ. काही प्रश्न विचारायचे असतील तर 2 मिनटं देतो मी. 2 मिनटं विचारून घ्या, मग आपण थांबूया. किती वाजले आता? 8 वाजले बघा. साधारणपणे आपलं लेक्चर 1.5 तास चाललेलं आहे. 1.5 तास तुम्ही चांगला सहभाग घेतला. ओके सर, चलो, गुड नाईट, बाय. थांबूया आपण आता.